श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आयुष्यात असा एक क्षण येतोच जेव्हा आपण हतबल होतो. समोर अंधार दिसतो आणि मनात फक्त एकच प्रश्न ओरडत असतो, स्वामी माझ्याच बाबतीत असे का? मी तर कोणाचं काही वाईट केलं नाही. मी तर तुमची भक्ती करतो, मग माझ्याच नशिबात ही संकट का? आज आपण या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. हे उत्तर माझे नाही, तर खुद अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी त्यांच्या लीलांमधून आणि शब्दातून आपल्याला जे शिकवले आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. स्वामी म्हणतात, जे पेराल तेच उगवेल. आयुष्यात येणारी सुख आणि दुःख ही आपल्या पूर्वकर्मांची फळं असतात. कधी कधी आपल्याला वाटते की या जन्मात मी कोणाचे काहीही बिघडवले नाही, मग हे दुःख कुठून आले? भक्तांनो, झाड आज लावले तरी फळं यायला वेळ लागतो, तसेच कर्मांचे असते. स्वामी आपल्याला त्या कर्मांच्या भोगातून पळवून नेत नाहीत, कारण ते भोगल्याशिवाय तुम्ही मुक्त होणार नाहीत. पण स्वामी काय करतात? समजा तुमच्या नशिबात अपघाताने मोठा घाव असेल, तर स्वामींच्या कृपेने तो फक्त एका ओरखडावर निभावतो. ते संकटांची धार बोधड करतात. म्हणून जेव्हा तुम्हाला वाटते की माझ्याच बाबतीत का, तेव्हा हे लक्षात ठेवा की स्वामींनी तुम्हाला मोठ्या संकटातून वाचून हे छोटे संकट दिले आहे, जेणेकरून तुमचे कर्म फेडावे. विचार करा, एकदा शिल्पकार जेव्हा दगडावर चिन्हींचे घाव घालतो, तेव्हा त्या दगडाला वेदना होत असतील का? नक्कीच होत असतील, पण त्या घावाशिवाय त्या दगडाचा देव होऊ शकत नाही. स्वामीसुद्धा तुमच्या आयुष्यात संकटांचे घाव घालतात, कारण त्यांना तुमच्यातून एक उत्तम व्यक्तिमत्व घडवायचे असते. तुम्ही आज ज्या संकटात आहात, ते कदाचित तुम्हाला उद्या येणाऱ्या एका मोठ्या यशासाठी तयार करत असेल. स्वामी तुम्हाला तोडत नाहीत, तर ते तुम्हाला घडवत असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे फक्त वाक्य नाही, तर ते एक अभयवचन आहे. जेव्हा परिस्थिती कठीण असते, तेव्हा समजावे की आपला गुरु आपल्याला सर्वात जास्त लक्ष देऊन शिकवत आहे. बरेच लोक विचारतात की मी रोज नित्यसेवा करतो, तरीही संकट का? भक्तांनो, दिव्यात तेल असेपर्यंत तो जळतोच, पण जेव्हा वारा येतो तेव्हा तो विझू नये म्हणून आपण हाताचा ओढासा धरतो. स्वामी तोच ओढासा आहेत. ज्यावेळी तुम्हाला वाटतं की आता मी संपलो, नेमका त्याच वेळी स्वामी तुमचा हात धरतात. स्वामींकडे का आणि कधी विचारण्यापेक्षा कसेही असले तरी मी तुमच्या चरणी आहे, असा भाव ठेवा. अनन्य भाव म्हणजे काय? तर माझे काहीही असो, चांगले किंवा वाईट, ते सर्व स्वामींचेच आहे. जेव्हा तुम्ही सर्व भार त्यांच्यावर टाकता, तेव्हा ते माझ्याच बाबतीत का, हा प्रश्न उरत नाही. स्वामी कधीच तुम्हाला एकटं सोडत नाही. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या ओळखीच्या संदेशाच्या रूपाने, तर कधी स्वप्नात येऊन ते तुम्हाला मार्ग दाखवतात. जर तुमच्या आयुष्यात खूप कठीण काळ चालला असेल, तर शांत बसा आणि स्वामींचे नामस्मरण करा. तुम्हाला जाणवेल की त्या संकटातही तुम्हाला तग धरून राहण्याची जी शक्ती मिळत आहे, तीच स्वामींची कृपा आहे. भक्तांनो, तक्रार करणे हा मानवी स्वभाव आहे, पण समर्पण करणे हा भक्ताचा स्वभाव असतो. आजपासून जेव्हा मनात येईल की माझ्याच बाबतीत का, तेव्हा डोळे मिटून स्वामींना सांगा, स्वामी तुम्ही जे काही करत आहात त्यात माझे भलेच आहे. मला फक्त हे संकट सोसण्याची शक्ती द्या. लक्षात ठेवा, ज्याच्या पाठीशी अक्कलकोटाचा राजा उभा आहे, त्याचे हे जग काहीही वाकडे करू शकत नाही. विश्वास ठेवा, दिवस बदलतील आणि स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की बरसेल.